थकीत वेतन आणि हक्कांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगार तरुणींच्या अंगावर वयोवृद्ध मालकिणीनं 4 चाकी गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार पालघर पूर्व येथील मोजे बनवणाऱ्या एका कारखान्यासमोर घडलाय। या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कामगारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। नेमकं काय घडलंय याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। अनेक दिवसांपासून पालघर पूर्वेकडील वेवूर येथील मोजे बनवणाऱ्या कंपनीतील कामगार किमान वेतन आणि कामाच्या अटींबाबत व्यवस्थापनाकडे मागणी करत होते। व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी कंपनीच्या गेट समोर शांततामय आंदोलन सुरू केलं होतं। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार महिला कामगारांनी गाडीचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, पण मालकिणीनं चालकाला खाली उतरवून स्वतः गाडी चालवत आंदोलकांच्या दिशेनं नेली आणि काही कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी 3 ते 4 तरुणी जखमी झाल्या आहेत। त्यांच्यावर तातडीनं रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जाते। दरम्यान या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून हा प्रकार म्हणजे मालकाच्या मुजोरीपणाचा कळस आहे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी संबंधित मालकिणीवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे।